आणि अश्विनी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये मस्त असे प्रत्येक वेळेस आपण खीर बनवत असतो, पण आज वेगळ्या पद्धतीने म्हणजे शीरखुर्मा बनवणार आहोत। चला तर मग शीरखुर्मा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया। शीरखुर्मा बनवण्यासाठी इथे मी घेतलेले पातळ शेवया, या पद्धतीने अगदी पातळ शेवया केसांसारख्या शेवया घेतलेल्या आहे। साखर 1 वाटी घेतलेली आहे, मनुके घेतलेले, सुके मनुके धुवून घेतलेले आहे, बदामाचे काप करून घेतलेले, छान खोबरं असं लांब लांब कापून घेतलेले, सुकं खोबरं या पद्धतीने लांब लांब कापून घेतलेलं आहे। आणि काजू आहे तेही कट करून घेतलेले लांब लांब। आणि इथं खारीक आहे, खारीक रात्रभर मस्त अशी भिजवून मग कट करून घेतलेली आहे। काय होतं, शिजत नाही लवकर खारीक, त्यासाठी भिजत घातली की मस्त अशी मऊ होते आणि टेस्ट सुद्धा छान लागते। काजू बदाम सुद्धा भिजत घातलं तरी छान लागतं, पण मला तसं आवडतं म्हणून मी भिजत नाही घातलं, फक्त आपलं खारीक आहे ती भिजत घालून घेतलेली आहे। आता बनवायला सुरुवात करूया। इथे गॅसवर मी टोप ठेवून घेतलेला आहे, टोप छान गरम झालं का घालणार आहोत, तूप घालणार आहे मी 1 चमचाभर तूप। आणि त्यात आपण जे ड्रायफ्रुट्स आहे ते घालून घेणार आहे, म्हणजे काजू बदाम वगैरे घालून घेणार आहे, भाजून घ्यायचे आपल्याला। काजू बदाम मनुके घालून घेतलेले आहे, भाजून घेते। आणि त्यातच घालणार आहोत जी खारीक आहे, 5-6 खारीक आपण भिजत घालून कट करून घेतलेली ती खारीक घालून घेते आणि मस्त भाजून घेणार आहे 1-2 मिनिट। सर्व ड्रायफ्रुट्स मस्त भाजून झालेले आहे। आता घालणार आहोत दूध। दूध आपल्याला अर्धा लिटर लागणार आहे। अर्धा लिटर आपण दूध घालून घेतलेलं आहे। आता एक उकळी आल्यानंतर आपल्याला साखर घालून घ्यायची आहे आणि तोपर्यंत एका गॅसवर आपण शेवया भाजून घेणार आहोत। इकडे दुसऱ्या गॅसवर आपण पॅन ठेवून घेतलेला आहे, त्यात थोडंसं 1 चमचाभर तूप घालून घेतलेलं आहे। आता तूप घातल्याच्या नंतर आपल्याला घालायचे आहे शेवया आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे आपल्याला दोन्हीही। दोन्ही छान मी भाजून घेणार आहे। 2-3 मिनिटानंतर आपल्या शेवया आणि खोबरंही छान भाजलेले आपण काढून घेऊया। गॅस बंद करून घेते। आणि इकडे दुधाला छान उकळी आलेली आहे। आता आपण साखर घालून घेणार आहोत। साखर घालून घेतलेली आहे। तर 10 ते 15 मिनिटं छान आपण ड्रायफ्रूट शिजवून घेणार आहे, सर्व जे ड्रायफ्रूट आहे ते शिजवून घेणार आहोत। 15 मिनिट झालेले आहे, आपला शीरखुर्मा शिजत आहे आणि मस्त असं शिजलेलं आहे ड्रायफ्रुट्स। आता आपण ज्या शेवया भाजून ठेवल्या होत्या त्या शेवया घालून घेणार आहे। सर्व शेवया भाजून घेतलेल्या घालून घ्यायच्या आहे या पद्धतीने। सर्व शेवया घालून घेतलेल्या आहे। आता मस्त 2-3 मिनिटं आपल्याला शिजवायचे, जास्त नाही। शेवया शिजायला जास्त टाइम लागत नाही, लवकर होतात। आता 2-3 मिनिटांनंतर आपण बघूया। आणि जसजसं थंड होईल शीरखुर्मा तसं घट्ट होत जातो, त्यासाठी आपल्याला जास्त शिजवायचे नाहीये। 2-3 मिनिटांनंतर गॅस बंद करायचा आहे। 2-3 मिनिटांनंतर आपला शीरखुर्मा पूर्ण रेडी आहे, म्हणजे तयार झालेला आहे। बघत असाल घट्टसर असा झालेला आहे। आणि आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत। 15 ते 20 मिनिटांनंतर आपला शीरखुर्मा अतिशय असा घट्ट झालेला बघत असाल, मस्त असं झालेला आहे आणि खूप टेस्टी असं झालेला आहे। जेव्हा आपण गॅस बंद करून घेतला होता त्यावेळेस पातळ होता, पण आता खूप छान असा झालेला आहे। आपली रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स मध्ये सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा। बाय सर्वांना।